हे बोलवी सद्गुरु बुद्धिदाता, अहं भारहा वागवी कोण माथा. जडो भावना रामदासी सदाती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. जरी चरी वणी धेनू आठवी वत्स नित्य, जननी करीत कामे बालकापासी चित्त. तदुपरी गुरुमाये लेकुरा ठेवी प्रेम, श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम. आहे तू जननी मदीय न कळे, अज्ञान मीले करू. घाली गे मज प्रेम पाखर सदा, दूरी नको गे धरू. प्रेमे बाहत मुक्त कंठ करुनी, नाही दुजे बंधन. प्रल्हादा गुरुराज यानित तुम्हा, माझे असो वंदन. अधिष्ठान जेते प्रतिष्ठान देखा, तिथे जन्मला तो गुणातीत एका. तयाचे निनामे चुके जन्म वेथा, नमस्कार माझा गुरु एकनाथा. श्रीराम समर्थ. नामस्मरण दिन क्रमांक 16. 152 दिवसांपैकी उपस्थित सगळ्या माता भगिनी बंधू भगिनींच्या चरणी विनम्र अभिवादन करूया. आणि श्रीमद भागवतातल्या एकादश स्कंदावर शांती ब्रह्मनाथांनी जो नाथ भागवत हा ग्रंथ लिहिला, त्याच्या कथन श्रवणाला आपण सुरुवात करूया. श्रीराम समर्थ. सज्जनो, आपला काल असा विषय झाला होता की नाथ महाराज असं म्हणत होते, नाथांच्या जीवनाकडे पहिल्यांदा विशेष असं लक्ष येते तर की अनुवंश, आई वडिलांचे संस्कार, आई वडिलांचे सद्गुण हे पुढल्या पिढीमध्ये रूपांतरित होतात. आणि या अनुवंशाचा फायदा नेमका कशासाठी होतो तर आत्मज्ञानाच्या मार्गावर चालत असताना. आणि आत्मज्ञान हे आपण सारखं सारखं ऐकत असताना सोप्या भाषेत काल आपल्याला महाराजांनी जे सांगितलं की आत्मज्ञान म्हणजे काय तर खरं खरं शाश्वत, कधीच न भंग पावणार, कशावरही अवलंबून नसणार समाधान, त्याला आत्मज्ञान असा सोपा शब्द महाराजांनी आपल्याला सांगितलाय. आणि या अनुवंशाचा परिणाम आपल्या मानवी जीवनामध्ये आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी जसा प्रापंचिक उन्नतीसाठी होतो, तसा जास्तीत जास्त उपयोग हा आपल्याला आत्मोद्धारासाठी, आत्मज्ञान प्राप्तीसाठी, शाश्वत समाधानासाठी होतो. हा विषय आपण काल विस्ताराने पाहिला होता. आणि हा विषय विस्ताराने पाहत असतानाच एक गोष्ट सहजतेने चिंतनातून लक्षात येते की सज्जनो, घरातलं वातावरण जर पवित्र असेल, घरातलं वातावरण जर संस्कारक्षम असेल, उपासनामय असेल, अनुसंधानाला पोषक असं असेल, तर त्या वातावरणामुळे, त्या पवित्र वातावरणामुळे, उपासनेच्या वातावरणामुळे होतं काय की तुमच्या कुटुंबातला एखादा सदस्य जरी त्याला भगवंताची गोडी नसेल, तो भगवंत सन्मुख नसेल पूर्वाश्रमीमध्ये, पण नित्याच्या त्या उपासनेच्या संस्कारामुळे, नित्याच्या त्या उपासनेच्या श्रवणाने सुद्धा काही दिवसांनी त्या जीवाला भगवंताची हळूहळू हळू ओढ निर्माण होते, त्या संस्काराची सवय होते, त्या उपासनेची, त्या नामानुसंधानाची त्याला गोडी लागते. आणि सवयीतून गोडी किंवा गोडीतून सवय, आणि सहजतेने तो भगवंत सन्मुख नामाच्या आधाराने होतो. असा अनुभव गेल्या अनेक दिवसांचा, अनेक संप्रदायातल्या अनेक शिष्यांचा आहे. म्हणून नाथ महाराजांचा चरित्राचा किंवा या नाथ भागवताचा विचार करत असताना अनुवंश आणि संस्कार
आणि आपण काल हाही विचार पाहिला की मग हा अनुवंश प्राप्तीसाठी आता तर माहित नाही, आता तर आपण सामान्यपणे असं पाहतो की कोणाच्या पोटी, कोणत्या वंशात, कोणत्या जातीत, कोणत्या घरात जन्म आज जो काही आपल्याला प्राप्त झाला हा तर बदलणं शक्य नाही. किंबहुना जन्म आणि मृत्यू हे आपल्यासाठी आपण पारतंत्र्यातच जन्माला येतो आणि पारतंत्र्यातच आपण जातो. हे मानवी जीवनातलं सगळ्यात मोठं कटू पण सत्य आहे. मग आजवरी जाहले जे जाहले सव्य वाम, असं जे आपण म्हणतो ना, की आतापर्यंत जे झालं ते झालं बाबा. मग आजपासून आपण काय करू शकतो? तर आजपासून विवेकाने वागणं, सारासार विचार करून, सकारात्मक दृष्टीने विचार करून मानवी जीवनात प्रापंचिक आणि पारमार्थिक दृष्ट्या वागणं, विचार करून पाऊल टाकणं, याला विवेक असं म्हटलं जातं. तर या विवेकाने आता ठरवून घ्यावं की नाही बाबा, आता जे झालं ते झालं, आता तर बदल करू शकत नाही. म्हणून आपला जो कालचा विषय असा होता की हे जे अधिष्ठान आपण घरोघरी स्थापन केलं, त्यातनंही नित्य आठवण तुम्हा आम्हाला राहणार आहे की प्रत्येक गोष्ट खूप साधी आहे पहा, की त्यांच्या कानावर घालून सगळं करणं. मग इतकी सवय होती की मी म्हणालो काल की अंतकाळ आला आणि आपल्या लक्षात येणारच आहे, निश्चितपणे त्यांच्या कृपेने आपल्या हे लक्षातही येणार आहे. तर मग जाताना आपण सांगून जाऊ की महाराज आता जाण्याची दृष्टी किंवा जाण्याची वेळ आल्यासारखं वाटतंय. चुकली तर तुमची इच्छा, नाही चुकली तरी तुमची इच्छा, पण मी तुमच्या कानावर घालून निघतोय की महाराज मी आता तिकडे आहे. म्हणून उत्तम संस्कारांचं किंवा ब्रह्मानंद महाराज जे म्हणाले आपल्याला की अरे सत्संगाचा महिमा अपार आहे, सत्संगाच्या योगाने अनेक लोक उद्धरून गेले. तुम्ही घरी बसून हजारो ग्रंथ वाचून जी गोष्ट तुम्हाला कळणार नाही, ती गोष्ट केवळ सामूहिक उपासनेच्या माध्यमातनं, सत्संगाच्या माध्यमातनं, कथा श्रवणाच्या माध्यमातनं आपल्याला इतक्या सहजतेने कळते. ही मी नम्रपणे तुम्हाला माझ्या अनुभवातून सांगतो की खरोखर हा ध्यास आहे की त्यांच्या कानावर घालून निघणं, आणि मग हाही अनेक संत महात्म्यांचा, दिव्य दृष्टी असलेल्या लोकांचा अनुभव आहे. आणि त्याच्या आधारे मी असं म्हणालो होतो की खरोखर आजही अनेक पुण्यात्मे त्या अंतरिक्षामध्ये वाट पाहतात की मला चांगली आई कशी मिळेल, मला चांगलं बाबा कसे मिळेल, नवे मला चांगलं कुळ कसं मिळेल की ज्या कुळात राहून मी भगवंताच्या मार्गावर जाण्याचा अभ्यास करेल. असं अनेक पुण्यात्मे त्या अंतरिक्षात वाट पाहतायत. आणि आजच्या समाजाची जर आपण परिस्थिती पाहिली तर फार भयावह आहे. काल परवाच्या आपण सगळ्यांनी बातम्या वाचल्या, ऐकल्या असतील, पाहिल्या असतील. आपण इथे ह्या व्यासपीठावरून तो विषय बोलू शकत नाही, इतकी भयावह अवस्था अगदी तुमच्या माझ्या बाजूला आलेली आहे. तुमच्या माझ्या कुटुंबापर्यंत ते लोण व्यभिचाराचं, अनैतिकतेचं पोहोचलेलं आहे. आता व्यासांचा दाखला देऊन असं म्हणता येईल की व्यास म्हणाले होते की कलियुगात एवढी भयंकर कामातुरता असेल. महाराजांचं वाक्य आहे, व्यास म्हणाले की 7व्या वर्षीच्या मुलीला गर्भधारणा होईल इतका भयावह काळ फार दूर राहिला नाही. परवाचीच बातमी होती की 14 वर्षांच्या 2 मुली बुलढाणा जिल्ह्यातल्या एका रुग्णालयात प्रेग्नन्सीच्या नावाखाली ऍडमिट झालेल्या. कालचीच बातमी आहे, कालची. 7च वर्ष व्यासांच्या सांगण्याला राहिले. आणि महाराज असं म्हणाले होते की येणारा काळ एवढा कठीण आहे की मनुष्य गुरांसारखा काम भोगेल, गुरांसारखा वागेल. घटना त्याच्याही पुढच्या आहेत. गुरांना सुद्धा काही मर्यादा आहेत. मनुष्य त्याच्याही पुढे गेला. एवढ्या कठीण काळामध्ये आपल्याला हे सगळं टिकवणं ही तपश्चर्या आहे. आणि हे सगळं संतांना माहित आहे. म्हणून महाराज काय म्हणाले की कलियुगामध्ये दुसरं साधनच नाही. इथे कोणती तपश्चर्या तुम्ही करणार आहात? या भयावह काळामध्ये बाहेर एवढे मोहाचे सगळे स्टॉल लावलेले आहेत आणि त्या सगळ्या गर्दीतून तुम्हाला प्रवास करायचा आहे. अशा काळामध्ये नामाशिवाय
दुसरा देहबुद्धी क्षीण होण्याचा उपाय नाही. किती सुंदर सुंदर गोष्टी महाराजांनी सांगितल्यात. पुन्हा एक आश्वासन महाराज नेहमी देतात की बाबांनो, एवढा कठीण काळ आहे हे मला माहित आहे, हा येणार आहे हेही मला माहित आहे, तरीही मी माझ्या लेकरांना सांगतो की काळ कितीही कठीण आला तर भगवंताच्या नामाला, भगवंताच्या उपासनेला, भगवंताच्या अखंड स्मरणाला म्हणजे अनुसंधानाला सोडू नका. उसातून जाल पण त्याचं पाचट तुम्हाला लागणार नाही, तसं इतक्या कठीण काळामध्ये तुमच्या केसाला धक्का लागणार नाही, असं आश्वासन महाराज आपल्याला देत आहेत. तेव्हा एवढं या नामाचं आणि या सत्संगाचं, या संस्काराचं, या सत्संगतीचं मत. आपण सगळे भाग्यवान आहोत की आपल्याला सहजतेने दर गुरुवारी आपण इतके लोक त्यांच्या कृपेने एकत्र येतो. 1-1.5 तास आपण उपासना त्यांच्या कृपेने करतो, पण ती उपासना आपल्याला माहित नाही की पुढचे 8 दिवस आपल्याला कोणकोणत्या संकटांपासून तारते, हे खरंच आपल्याला माहित नाही. सज्जन हो, जशी आपली पाठ आपल्याला दिसत नाही, तशी आपली गेल्या जन्माची अनेक पातक आपल्याला माहित नाही. आपल्यावर पुढे येणारी संकट कोणती आहेत ही पण आपल्याला माहित नाही. सहजतेने आपण प्रवास करत असतो, गाडीवर जात असतो, वरून झाडावरून एखादी फांदी खाली पडते, तुम्ही थोडं पुढे जाता, 1 सेकंदानी बाजूला पडते आणि मग लक्षात येतं की महाराज, भगवंता, जे कोणतं तुमचं उपासेल आहे, तू मला एका क्षणात वाचवलं, थोडा मी मागे राहिलो असतो. आणि ही घटना, हा अनुभव तुमच्या माझ्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या आलेला आहे. महाराज म्हणाले, मी तुम्हाला सांभाळतो. महाराज म्हणत असताना आपण आपले सद्गुरू आठवा. महाराज म्हणत असताना आपण आपल्या कुठल्याही उपास्य देवतेला, ज्याच्यावर आपली नितांत श्रद्धा आहे, त्याचं स्मरण करा. एवढंच मी तुम्हाला म्हणेल. पण हा अनुभव आपल्याला आहे की नाही? मग नामाचा जर एवढा अनुभव आहे, त्या अनुसंधानाचा जर एवढा अनुभव आहे, तर ते म्हणाले की आत्मज्ञानाचा हा खरा मार्ग सज्जन हो तुम्हाला जर चालायचा असेल, तर एकच साधन, सर्वोत्कृष्ट साधन या कलियुगामध्ये त्यांनी आपल्याला सांगितलंय. आणि याच्यासाठी नम्रपणे मी तुम्हाला सांगतो की महाराजांचं केवढं अभिवचन. पुनश्च एकदा मी सांगेन, महाराज सांगतायत, माझी गुरुमौली सांगते, म्हणजे तुमची गुरुमौली सांगत नाही असं नाही, ते गुरुतत्व आहे. गोंदवलेकर महाराज सांगतात, रामानंद महाराज सांगतात, ब्रह्मचैतन्य प्रल्हाद महाराज सांगतात, म्हणजे ते सर्व गुरुतत्वच आहे. आणि ते म्हणाले, एकदा तुम्ही माझा अनुग्रह घेतला, एकदा माझे ओठ तुमच्या कानाला लागले, याचा अर्थ मी तुम्हाला अनुग्रह दिला. पुन्हा आपल्या मनामध्ये एक विकल्प येऊ शकेल की मी तर अनुग्रह पादुकांवर घेतला, मी तर अनुग्रह समाधीवर घेतला, मला तर अनुग्रह माझ्या घरी आल्यावर पादुकांनी दिला, मग महाराजांचे ओठ माझ्या कानाला कधी लागले? असा विकल्प नका आणू. कारण एका थोर सत्पुरुषाच्या मुखातनं मी ऐकलेली गोष्ट आहे आणि आपण ती परवा मला वाटतं डिस्कस पण केली होती. ती अशी की ज्या वेळेला तुम्ही पादुकांवरून, समाधीवरून, म्हणजे तुमचे सद्गुरू सगुणात नाही अशा वेळेला ज्यांना ज्यांना अनुग्रह मिळाले, ज्यांना सद्गुरूंच्याकडून अनुग्रह मिळाला, तेही भाग्यवान नाही, नवे त्याच्याही पेक्षा भाग्यवान पादुकांवर किंवा समाधीवर अनुग्रह घेणारे आहेत. कारण तुमचा तो भाव तिथे आहे. तुम्हाला अनुग्रह देणारा सद्गुरूच असतो. कारण महाराज काय म्हणाले होते, अरे मी देहात होतो तेव्हाही मी नव्हतो आणि आज मी देहामध्ये सगुण रूपात तुम्हाला दिसत नाही, तरीही मी आहे. याचं कारण मी एका नामामध्ये आहे, मी दिलेल्या माझ्या साधनेमध्ये मी कायम असतो. म्हणून सत्पुरुषाचा आदरणीय बाबा बिलसर एकदा बोलताना म्हणाले होते की सत्पुरुषाचा देह काम करत नाही, तर त्यांनी दिलेलं तुम्हाला जे साधन आहे, ते साधन तुम्ही जेवढ्या प्रामाणिकतेने कराल, ते साधन तुमच्या बरोबर कायम राहतं आणि त्या साधनाच्या, त्या विचाराच्या, त्या नामाच्या रूपाने तो अखंड तुमच्या अंतःकरणामध्ये वास करतो. आणि महाराज म्हणाले ना की माझ्या माणसाने म्हातारपणाची आणि अंतकाळाची काळजी करू नये. एवढं अभिवचन आहे. मला सांगा, प्रपंच तर प्रत्येकाचाच आहे, संकट तर सगळ्यांनाच आहे. एव्हरी स्टेज देयर इज ऑब्स्टॅकल. प्रत्येक पायरीवर, प्रत्येक पावलावर तुमच्याकडे अडचणी आहेत. केवळ तुमच्याच नाही, तर जेवढे जेवढे म्हणून मनुष्य प्राणी जन्माला आले, त्या सगळ्याच्या प्रपंचात आहेच. पण नाथ भागवत आपण का महाराजांनी आपल्याला निवडायला सांगितलं की नाथ महाराजांनी या ग्रंथाच्या सुरुवातीला सांगितलं की परम संतोषाच्या प्राप्तीसाठी आणि खऱ्या समाधान, ज्याला आत्मज्ञान, मी तो शब्द मागे घेतो, आजपासून खरं समाधान हा शब्द आपण ब्रह्मज्ञान, आत्मज्ञानाला वापरूया, किंवा आहेच आहे तो लवकर लक्षात येईल.
तर महाराज म्हणाले की खऱ्या समाधानाच्या मार्गावर चालण्यासाठी, नवे नवे ते प्राप्त करून घेण्यासाठी आणि अखंड परम संतोष तुम्हाला प्राप्त करण्यासाठी नाथ भागवत हा अतिशय उत्तम असा ग्रंथ आहे. सज्जनो, या सगळ्यांचं म्हणजे महाकवींचं भानुदासांना वंदन महाराजांनी केलंय, नाथ महाराजांनी. आणि पुढे आता नाथ महाराज आपल्या सद्गुरूंच्या वर्णनाकडे जाणार आहेत. ज्ञानेश्वर माऊली असो किंवा नाथ महाराज, माऊली गेल्या आणि नाथ महाराज आले 300 वर्ष, 250 पावणे 300 वर्षांनी. आणि पुन्हा या जन्मात सुद्धा ज्ञानेश्वर माऊलींना नाथांच्या स्वरूपात सुद्धा सद्गुरूंचं जेव्हा ध्यान होतं, सद्गुरूंची जेव्हा आठवण येते, सद्गुरूंच्या प्रती जेव्हा कृतज्ञता व्यक्त करण्याची, नवे नवे ते म्हणाले कृतज्ञता व्यक्त करणारा सुद्धा वेगळा असतो, मी तर तसाही नाही, हा भाव नाथ महाराजांच्या ह्याच्यात आहे. आणि मग ते सद्गुरूंच्या स्तवनाला सुरुवात करतात. तत्पूर्वी एक 2 गोष्टी फक्त तुमच्या समोर सांगतो. त्या अशा आहे की सज्जनो, कोणतंही ज्ञान जे असतं, हे ज्ञान अतिशय सूक्ष्म असतं आणि ते अव्यक्त असतं. बरं, हे ज्ञान कुठे असतं? थोडासा तात्विक भाग आहे, तरी मी सोप्या शब्दात थोडक्यात मांडतो आणि पुढे लगेच जातो. कोणतंही ज्ञान कसं आहे? सूक्ष्म आहे. दुसरी गोष्ट ते अव्यक्त आहे. तिसरी गोष्ट ते कुठे असतं? तर ते तुमच्या माझ्या म्हणजे मानसाच्या अंतःकरणामध्ये असतं. आणि मग हे जे ज्ञान आहे सज्जनो, हे ज्ञान 2 प्रकारचं आहे. अगदी थोडक्यात मी तुम्हाला क्लासिफाय करून सांगतो, वर्गीकरण करून सोप्या सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतो, जे मला कळलंय. बघा, तुम्हाला समजलं नाही तर सोडून द्या, फार काही महत्वाचं नाहीये, पण समजून घ्या बाजूला. तर हे 2 ज्ञान जे आहेत, ज्ञानाचे 2 प्रकार, ते 2 प्रकार आपल्या मानवी जीवनातल्या 2 मुख्य अंगांशी जोडलेले. एक अंग आहे प्रपंचाचं आणि दुसरं अंग आहे परमार्थाचं. मग हे ज्ञान कोणतं या 2 अंगाशी जोडलेलं? तर ते ज्ञान आहे, एक लौकिक ज्ञान म्हणतात आणि एक पारमार्थिक ज्ञान असं म्हणतात, किंवा ज्याला आत्मज्ञान असं म्हणतात. अलौकिक आणि लौकिक असं धरा. दुसरं लौकिक आणि आत्मज्ञान, असे 2 प्रकार, लौकिक ज्ञान आणि आत्मज्ञान. आता लौकिक ज्ञान म्हणजे काय? जे आपण प्रपंचासाठी वापरतो. म्हणजे कोणतं? की समजा अर्थशास्त्र आहे, गणितशास्त्र आहे, रसायनशास्त्र आहे, वाणिज्यशास्त्र आहे, एखाद्या व्यवसायाचं ज्ञान आहे, कॉमर्सचं ज्ञान आहे. तर हे सगळं ज्ञान जे आहे, हे आपल्याला प्रपंच चालण्यासाठी पोटार्थी जी विद्या आहे, हे सगळं ज्ञान आपण मिळवतो. आणि त्या त्या क्षेत्रातले फार मोठमोठे लोक आपण आज आपल्या अवतीभोवती पाहतो. अरे, केवढा मोठा व्यापारी, केवढा मोठा उद्योगपती, केवढा मोठा चार्टर्ड अकाउंटंट, केवढा मोठा डॉक्टर, असं हे सगळं विद्वान लोक त्या त्या क्षेत्रामध्ये असतात. आणि त्यांचं कर्तृत्व त्या विषयातलं खूप मोठं असतं, त्यांचं त्या विषयाचं ज्ञान खूप मोठं असतं. आणि त्या ज्ञानावर, त्या ज्ञानाच्या पायावर त्यांनी स्वतःचा फार मोठा उद्योग व्यवसाय प्रपंचासाठी निर्माण केलेला असतो. मला तुम्हाला सांगायचं काय आहे की एवढ्या त्या विषयातलं उत्तम ज्ञान मिळवलेला उद्योगपती आहे, अंबानी आहे, अदानी आहे, अमका आहे, तमका आहे समजा. पण आपण ज्या विषयाचा अभ्यास करतो त्या विषयाकडे वळताना त्या अशा या लौकिक ज्ञान मिळवलेल्या लोकांकडे पाहत असताना त्यांचं जे अंतरंग आहे, म्हणजे तो माणूस, त्याची पर्सनॅलिटी कशी आहे, तर तो अगदी सामान्य माणसासारखा असणार आहे. तो अत्यंत स्वार्थी असणार आहे, खूप हव्यास असणारा असणार आहे, वासनेने भरलेलं त्याचं अंतरंग आहे. बघा तुम्ही, सगळ्या क्षेत्रातली मोठी माणसं आहेत, पण फार थोडी माणसं आहेत की एखादा फार उत्तम डॉक्टर आहे आणि त्यांनी एक आठवड्यातले 2 दिवस धर्मदाय काम करायचं ठरवलं. अशी किती कमी माणसं. म्हणजे लौकिक ज्ञान मिळवलेली माणसं ही व्यक्तिगत त्यांच्या आयुष्यामध्ये अत्यंत स्वार्थी असतात. त्यांचं संपूर्ण अंतःकरण वासनेने भरलेलं असतं, खूप हव्यास असतो, अजून मिळवण्याचा हव्यास असतो. कदाचित त्यांच्यामध्ये साधी माणुसकी सुद्धा तुम्हाला बऱ्याच वेळेला पाहायला मिळत नाही. नवे नवे ही सगळी माणसं फार व्यवहारी असतात. हा तुमचा माझा नवे जगाचा अनुभव. आता दुसरं ज्ञान जे अलौकिक ज्ञान किंवा ज्याला आत्मज्ञान असे म्हणतात. आता हे जे आत्मज्ञान आहे, हे आत्मज्ञान याच्या उलट आहे. हे आत्मज्ञान कसं आहे त्याचा विषय आपण 2 दिवस गेली पाहतो की आत्मज्ञानी, ब्रह्मज्ञानी जो पुरुष असतो, तो पुरुष नाही, आपण त्याला सत्पुरुष असं म्हणतो, त्याला आपण संत म्हणतो, त्याला सद्गुरू म्हणतो. तर अशा माणसाचं अंतःकरण कसं असतं?
तर अशा माणसाचं अंतःकरण हे अत्यंत निस्वार्थी, अत्यंत निष्काम आणि माणुसकीने नवे नवे करुणेने भरलेलं असतं. म्हणजे ज्ञानाचे दोन प्रकार, एक अलौकिक, एक लौकिक. एकाचं अंतःकरण असं आणि दुसऱ्याचं अंतःकरण असं. तर असे जे आत्मज्ञानी पुरुष सज्जन हो, या समाजामध्ये शतकानुशतक या समाजाला चालवण्यासाठी, या पृथ्वीचं सगळ्या अर्थाने बॅलन्स राहण्यासाठी परमेश्वर जे निर्माण करतो, अशी जी माणसं असतात सज्जन हो, दिसायला तुमच्या माझ्या सारखीच असतात. आत्मज्ञानी पुरुष. मला सांगा, आत्ता बाकी तर जाऊ दे, आपल्याला आत्ताही ओळखणं कठीण आहे, पण या सगळ्या महापुरुषांचे फोटो जरी आपण पाहिले, तर ब्रह्मानंद महाराज पाहिले, ब्रह्मचैतन्य पाहिले, तर असं वाटतं का, म्हणजे आपल्याला त्याचं ज्ञानच नाही पहिली गोष्ट, पण पाहिल्यावर तरी वाटतं की हे आत्मज्ञानी असतील, याचं काही वेगळं काही बॅनर आहे का, काही शिक्का आहे का, की नाही हा आत्मज्ञानी, त्याचे डोळे असे, त्याचे नाक असं, असं काहीच नाही. तो सगुणाने, देहाने, मानवी देहच असतो. पण सज्जन हो, आत्मज्ञानी जो पुरुष असतो तो ज्ञानाने, म्हणजे दिसायला माणसासारखाच आहे, पण ज्ञानाने मात्र तो परमात्म स्वरूप असतो. मी म्हंटल ना तुम्हाला की ज्ञान कुठे असतं, कसं असतं. ज्ञान सूक्ष्म आहे, ज्ञान अव्यक्त आहे, आणि ते ज्ञान मानवी जीवन, मानवाच्या अंतःकरणामध्ये राहतं, आणि ते ज्ञान मात्र ज्ञानाच्या दृष्टीने तो आत्मज्ञानी पुरुष हा परमात्म स्वरूप असतो. आपण भाग्यवान आहोत की महाराजांच्या कृपेने आपल्याला कितीतरी आत्मज्ञानी पुरुष फार जवळून पाहायला मिळाले. आदरणीय बाबा असतील, आदरणीय श्रीराम महाराज असतील, सद्गुरू प्रल्हाद महाराज असतील, परमपूज्य आप्पा असतील, परमपूज्य दुंडा महाराज देगलूरकर असतील, किती किती म्हणून संत आपल्या या आपल्या नांदेड परिसरात आपल्याला पाहायला मिळाले. किती भाग्यवान आपण आहोत. पण जेव्हा ते देहात होते, जेव्हा आपण त्यांच्या सहवास होतो, तेव्हा आपल्या कधीतरी लक्षात आलं का हो की हा ब्रह्मज्ञानी पुरुष आहे, आणि आपण त्याच्याशी त्या सभ्यतेने किंवा त्या आदराने राहिलो आपण, पण तो भाव तरी आपला अखंड टिकला का? जेव्हा आपण बाबांच्या सहवास होतो, महाराजांच्या सहवास होतो, तो भाव, हो नमस्कार केला, झाला, पाद्यपूजा केली की संपलं. म्हणजे तो भाव त्यांच्या सहवासात राहताना सुद्धा अखंड टिकणं किती कठीण आहे. मग याचं कारण काय असेल? तर याचं कारण आहे सज्जन हो, गतजन्मीचं पाप. गतजन्मीचं पाप, दुरित ज्याला म्हटलं जातं. असो, तर असा हा आत्मज्ञानी पुरुष सर्वार्थाने अत्यंत उत्कृष्टच असतो. सोप्या भाषेत फार गोड असतो, करुणामय असतो. अशा आत्मज्ञानी पुरुषाचं मन कसं असतं, तर आत्मज्ञानी पुरुषाचं मन अत्यंत विशाल असतं. त्याचा विचार अतिशय प्रगल्भ असतो. त्याची भावना कायम पवित्र असते. त्याचं प्रेम विशुद्ध प्रेम, शुद्ध प्रेम, आणि त्याचं कर्म हे अत्यंत परोपकारी असतं. म्हणजे आत्मज्ञानी पुरुष जर आपल्याला पाहायला मिळाला, तर त्याची लक्षणं काय आहे सज्जन हो, तर त्याचं मन कसं आहे, त्याची भावना कशी आहे, त्याचं अंतःकरण कसं आहे, त्याची विचार कसा आहे, त्याची भावना कशी आहे, त्याचं प्रेम कसं आहे, आणि त्याचं कर्म कसं आहे, तर अत्यंत पवित्र, अत्यंत प्रगल्भ, अत्यंत विशाल, अत्यंत परोपकारी असं कर्म या आत्मज्ञानी पुरुषांचं असतं. आता हा सगळा सिद्धांताचा भाग झाला. कदाचित आपल्याला कंटाळा आला असेल, किंवा काय हे बाबा ब्रह्मन, मायान, आत्मज्ञान, नाथ भागवत तो खूपच चांगलं म्हणतात, आणि काहीच जांभयाच यायला लागल्या वगैरे असं होऊ शकतं. सद्गुरू प्रल्हाद महाराजांच्या जीवनातला एक प्रसंग तुम्हाला समजून सांगतो, म्हणजे हे तुमच्या सगळं लक्षात येईल की खरंच आत्मज्ञानी पुरुष काय. 1900 साधारण 55-60 चा प्रसंग आहे. साखरखेर्डा छोटस गाव आहे. प्रल्हाद महाराज आणि जिजीमाय रामानंद महाराजांच्या मंदिरामध्ये, म्हणजे जुनं बालनाथाचं मंदिर, तिथे राहत होते. जीवनचरित्रामध्ये आत्मज्ञानी पुरुष कसा असतो, कसा पुढे त्याचं येणार आहे की तो देहात असून विदेही असतो. करुणा वगैरे ह्या गोष्टी मी ज्या सांगितल्या, 1920 ला घर दान केलं, संपूर्ण घर दान. म्हणजे नाही बाबा आता हे 2-4 जिजीमाई काय म्हटलं नाही, 5-6 पातळे, 2 पातळ माझ्या बरोबर राहत, 2 पण पातळ त्यांनी घेतलेली. किंवा महाराजांना असं वाटलं नाही की बाबा आता हे एवढे चांगले भांडे आहेत, चांदीचे आहेत, तर हे आपल्या उपकरण म्हणून आपल्या जवळ असावेत, ते पण नाही. घरातली सगळी भांडी, सगळे वस्त्र,
जे काही दागिने आईचे, 2 भावजयांचे आणि जिजीमाईचे दागिने, म्हणजे मंगळसूत्रा व्यतिरिक्त जिजीमाईच्या 2 भावजया आणि आई तर वडील आणि 2 भाऊ गेल्यामुळे दागिन्याचा काही प्रश्न नव्हता. पण जे काही दागिने घरामध्ये होते, जे काही सुवर्ण होतं, ते सगळं विकून त्याच्यातून जी रक्कम आली, ती रक्कम ब्राह्मणांना घर दान केल्यानंतर आपल्याकडे दक्षिणा द्यावं लागेल ना. आपण जेव्हा पाणी सोडतो की मम आत्मना वगैरे, महाराजांनी पाणी सोडल्यानंतर दक्षिणा देण्यासाठी, आणि गावातले काही ब्राह्मण होते की खरोखर ज्यांची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती, त्यांना ती दक्षिणा विपुल प्रमाणात देता यावी म्हणून ते सगळे पैसा, जमीन होती ती पण विकून टाकली, त्याचीही दक्षिणा वाटण्यात आली. थोडीफार रक्कम बाजूला ठेवून पुन्हा महाराजांनी जमीन घेतली. कशासाठी? पण ती घेतली ती जमीन रामानंद महाराजांच्या नावाने करून ठेवली होती. स्वतःच्या नावावर काही नाही. मी तुम्हाला काय सांगू की मन किती विशाल असतं, विचार केवढा प्रगल्भ असतो आणि कर्म किती परोपकारी असतं. एवढं सगळं 1920 साली मकर संक्रांतीच्या दिवशी महाराजांनी दान केल्यानंतर 1920 ते 1979 म्हणजे 59 वर्ष या माणसानी, या सत्पुरुषांनी पुन्हा स्वतःचं घर बांधलं तर नाहीच, निर्माण सुद्धा केलं नाही. पूर्ण आयुष्य बालनाथाच्या सद्गुरू रामानंद महाराजांच्या मंदिरात काढलं. मन किती विशाल असतं आणि विचार किती प्रगल्भ असतात. शांतपणे आपण जेव्हा विचार करतो की आता आपण एक चातुर्मास्य म्हणून एक संकल्प करा की घर सोडून राहायचंय 4 दिवस किंवा 1 आठवडा मी माझं घर सोडून एका मंदिरामध्ये नामसाधनेसाठी जाणार आहे, असे संकल्प करणारे लोक आजही आहेत. खूप कमी आहेत. आपल्या बाबांचे एक विद्यार्थी आहेत, इथे कोडगीर नावाच्या गावाला राहतात. कोडगीरकर शास्त्री म्हणून त्यांचं नाव आहे. आत्ता त्यांचं वय जवळपास 88-89 वर्षांचं आहे. आपल्या बाबांचे ते विद्यार्थी करपात्रीजी स्वामीजी त्यांचे सद्गुरू. तर त्यांनी स्वतःच्या आयुष्यातली अनेक वर्ष दरवर्षी ते एक संकल्प करायचे. आपल्या पत्नीला सांगून घरातून निघायचे आणि सांगायचे की मी आता एक महिनाभर अनुष्ठानाला चाललो, महिन्यानंतर मी घरी येईल. अंगावरचे कपडे, पळी, तामण, भांड, आसन आणि निजण्यासाठी घोंगडी, 2 धोतर आणि 2 उपरणं एवढं घेऊन घरातून निघायचं. घरी सांगितलेलं नसायचं की मी कुठे चाललो. एका गावी जायचं जिथे आपलं कोणीही परिचयाचं नाही. त्या गावात एखादा पाणवठा, नदी, तलाव याच्या जवळ किंवा हापशाजवळ एखादं जे मंदिर आहे तिथे जाऊन राहायचं आणि तिथे महिनाभर अनुष्ठान करायचं. 1991-92 साली श्री महाराजांच्या कृपेने मला आठवतं की त्यांच्या एका अनुष्ठानाच्या समाप्तीला आदरणीय बाबा आणि मोठी आई तिथे गेले होते. तर 1 महिना ज्या गावात आपल्याला कुणी ओळखत नाही तिथे राहायचं आणि अनुष्ठान करायचं. म्हणजे काय करायचं तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत एक ठरलेल्या विशिष्ट देवतेचं नामस्मरण, पूजा अर्चा आणि दुपारी भिक्षेला जाणे. एक अनुष्ठान त्यांनी फक्त असं केलं होतं की बेलाच्या पानांचा किंवा बेल फळाचा रस एकदाच घ्यायचा आणि महिनाभर त्याच्यावर राहून त्यांनी अनुष्ठान केलं. कुणाशी बोलले नाही, मौन पाळून केलं. अनुष्ठानाला 1000 माणसाचं अन्नदान त्यांनी त्या भगवतीने त्यांच्या समाप्तीच्या वेळेला केलं होतं. यांचं तर पूर्ण वेळ मौन होतं. आपण म्हणालो ना की प्रत्येकामध्ये परमेश्वराने जन्मतः शक्ती बीज रूपाने दिलेली आहे. आपण परवा दत्तदास महाराजांचं, मंगेश महाराजांचं उदाहरण पाहिलं. एक सामान्य मंठ्यामधला एक मुलगा, पण ती शक्ती गायत्रीची त्यांनी प्रज्वलित केली, पुलकित केली आणि त्या गायत्रीच्या महात्म्यावर आज केवढं मोठं स्थळ नाशिकच्या गोदावरीच्या काठावर त्या महात्म्याने निर्माण केलं. हे कोडगीरकर शास्त्री कुणाशी काही नाही बोलले. लोक जमा होत गेले, नमस्कार करत गेले. महाराज असं करू का? त्यांनी हो सांगाव किंवा नाही सांगाव. आम्ही तुमच्यासाठी अन्न आणू का? नको. तुम्ही पाणी पिता का? नाही. तुम्हाला डबा आणू का? नाही.
अरे कसा महात्मा आहे, म्हणाले अनुष्ठान करतो. असं अनुष्ठान, त्याची समाप्तीला 1000 माणसं, सगळा खर्च त्या गावातल्या लोकांनी केला आणि शेवटच्या दिवशी त्यांनी म्हणजे शेवटच्या 8 दिवसात पत्राद्वारे कळालं की बाबांना बोलवावं. बाबांना त्यांनी सांगितलं. मग त्या गावातले जे कार्यकर्ते होते ते बाबांकडे सावरगावला गेले. त्यांनी अशी विनंती केली की असा एक महापुरुष आमच्या गावात आला, तो महिन्यापासून असं अनुष्ठान करतोय, त्याची समाप्ती आहे आणि त्यांनीच आम्हाला तुमच्याकडे पाठवलं, तुम्ही या समाप्तीला यावं. बाबा तिथे गेले. म्हणजे हे अनुष्ठानमय जीवन काय असतं, सत्पुरुष कसा असतो, तर आयुष्यभर असंही अनुष्ठान करणारे लोक असतात. मला तुम्हाला हे सांगायचं होतं की सज्जन हो, आयुष्यभर मंदिरामध्ये राहणं किती कठीण. महाराजांनी 1920 ला जेव्हा गृहदान केलं, काय मनाची विशालता असते. गोंदवलेकर महाराज आईला म्हणाले, तुला काशीला जायचं का? आई म्हणाली हो. बरं उद्या सकाळी जाऊ म्हणाले, आवरून ठेव. सकाळी जायसाठी आईने तयारी केली. आई बाहेर आली, पुन्हा काहीतरी विसरलं असं आईला वाटलं म्हणून पुन्हा आत गेली. अगं चल म्हणे, गाडी आपल्याला निघायचंय म्हणून. पुन्हा 2-3 वेळा आई घरामध्ये गेली. गोंदवलेकर महाराजांच्या लक्षात आलं की आईचं लक्ष घरातल्या कोणत्या तरी गोष्टीत अडकत आलं. महाराजांनी गोंदवलेतल्या लोकांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं, घरात जेवढ्या वस्तू आहेत त्या घेऊन जा, मी आईला घेऊन यायला चाललोय, आम्हाला काही लागणार नाही. म्हणले आई तुझं आता लक्ष जाईल का तिकडे? मनाची विशालता किती आहे आणि होणारं कर्म किती परोपकारी आहे. मनाची विशालता, प्रगल्भता, भावना किती शुद्ध आहे. सद्गुरू प्रल्हाद महाराजांच्या जीवनचरित्राचं किंवा कोणत्याही संतांचं चरित्र, एक साधा विचार करा की मंदिरातच झोपायचंय, मंदिरातच जेवायचंय, शौच मुखमार्जन झाले की तिथेच येऊन बसायचंय. करू शकतो आपण एवढी तपश्चर्या. आणि असं जिजीमाई आणि महाराज त्या साखरखेर्ड्याच्या मंदिरात राहत असताना एके दिवशी रात्री शेजारती झाली. 11:30-12 वाजता एक तरुण 16-18 वर्षाची मुलगी धावत पळत आली आणि तिने दरवाजा मंदिराचा वाजवला. तेव्हा महाराजांनी दार उघडलं. ती पटकन मुलगी आत गेली, म्हणजे महाराजांच्या जवळ गेली. जिजीबाई मागेच होत्या. महाराज म्हणाले, हिला जवळ घे पहिल्या. ती जिजीबाईला बिलगली आणि तिने जिजीबाईला सगळी कथा सांगितली. त्या मुलीची कथा, तिचं जीवनचरित्र अतिशय क्लेशदायक, दुःखदायक होतं. तिची आई वारलेली होती. तिचे वडील एका साखरखेर्ड्यामध्ये बस स्टँडवर एक हॉटेल चालवत होते. त्यांचं नाव जयराम संपत असं होतं. आणि दुसरी पत्नी तिचीही मुलगी होती. आणि तीही पत्नी जाताना तिने सांगून गेलं की मी ज्याच्याशी लग्न केलं माझं दुर्दैव आहे, पण याची नजर चांगली नाही. ज्या दिवशी तुला काही वाईट प्रसंग येण्याची वेळ येईल माय, तर तू फक्त या गावामध्ये तुझ्यावर काही अतिप्रसंग झाला तर मंदिरामध्ये प्रल्हाद महाराज आहेत, त्यांच्याकडे जा आणि त्यांच्या चरणी राहा, असं तिच्या आईने जाताना तिला सांगितलं होतं. ते तिच्या लक्षात आलं. या माणसाने एका रात्री अतिप्रसंग करायचा प्रयत्न केला, म्हणून ती धावत पळत आली. महाराज म्हणाले जिजीमाईला, हिला जवळ घेऊन तू झोप. जयराम संपताची मुलगी, महाराजांनी तिला आपल्या घरी ठेवून घेतलं. महाराज स्वतः रामानंद महाराजांच्या मंदिरात राहत होते. एका बाजूला इकडे महाराज, या बाजूला मध्ये चौक छोटासा, इकडच्या बाजूला जिजीमाई त्या लेकराला घेऊन झोपली. महाराजांनी तिला 6 महिने सांभाळलं. मंदिरातली तिला सेवा दिली. 6 महिन्यांनी वाशिमला तिच्यासाठी ठिकाण पाहून, उत्तम मुलगा पाहून, स्वतः सगळा खर्च, जाणं येणं, लग्न कार्य, बसता अमकं तमकं सगळं महाराजांनी केलं आणि तिचा विवाह एका चांगल्या पुरुषाशी करून दिला आणि त्या लेकराला नाम देऊन सासरी पाठवलं. ब्रह्मज्ञानी पुरुष, आत्मज्ञानी पुरुष म्हणजे तो ज्ञानाने दिसायला देहाने तुमच्या माझ्यासारखाच होता, पण तो ज्ञानाने परमात्म स्वरूप होता, ज्याचं अंतःकरण इतकं विशाल होतं, ज्याचे विचार एवढे प्रगल्भ होते आणि त्याचं प्रत्येक कर्म हे परोपकारार्थ होतं. हा सिद्धांत आपल्याला याच्यातून पाहायला मिळतो. सज्जनो, मानवी जीवनात
दुसरी एक अत्यंत दुर्मिळ गोष्ट अशी आहे की आपण तर भाग्यवान आहोत, पण विचार करा, आपल्या बाजूला अनेक असे व्यक्ती राहतात की त्यांना अजून सद्गुरू प्राप्त झालेला नाही, असा संत महात्मा त्यांना मिळाला नाही. सगळ्यात गोष्ट अवघड अशी आहे किंवा अत्यंत दुर्मिळ अशी मानवी जीवनातली गोष्ट आहे की असा आत्मज्ञानी पुरुष आपल्याला मिळणं. हे अतिशय, आता इथून पुढे तर मी सांगतो ना तुम्हाला की सगळ्याच दुर्मिळ गोष्टी, एक तर असा आत्मज्ञानी पुरुष तुमच्या आयुष्यात, माझ्या आयुष्यात आपल्याला लाभणं कठीण. पुन्हा मी नम्रपणे सांगू इच्छितो की सगुणातच मिळायला पाहिजे असं नाही. कारण आपल्या बापांनी आपल्याला सांगितलं की बाबा, मी देहात नाहीच आहे ना, मी नामात आहे. आपल्या बापांनी जे जे आपल्याला सांगितलं त्याचं नित्य नित्य आपण स्मरण ठेवलं पाहिजे. महाराजांची बोधवचनं हे खरं महाराजांचं चरित्र आहे. महाराजांच्या चरित्रातल्या ह्या कथा कशाच्या आहेत? त्यांच्या दिव्यत्वाच्या आहेत. ह्या लीला आहेत त्यांच्या जीवनातल्या. ह्या आपल्याला खूप प्रेरणा देणाऱ्या आहेत. पण खरं तत्व जर काही असेल, खरं चरित्र मला जे हळूहळू माझ्या लक्षात येईल, सगळी बोधवचनं तुम्ही वाचा. महाराजांच्या जीवनचरित्रामधली बोधवचनं इतकी सुंदर आहेत आणि ते खरं त्यांचं चरित्र. तर पहिली दुर्मिळ गोष्ट ही आहे की असा आत्मज्ञानी पुरुष आपल्याला मिळणं. नंबर 2, तो मिळाला, तो लाभला, तो दिसला, तर तो कळलं की नाही, हा फार मोठा संत महात्मा आहे. म्हणून काय करावं? एक विवेकाने आपण काय व्हावं? कुठलाही सत्पुरुष असेल, संत महात्मा यांनी सांगितलं, जाऊन नमस्कार करावा. आणि नमस्कार करत असताना सुद्धा त्याच्या चरणकमलाकडे पाहताना आपल्याला तो भाव निर्माण व्हावा, अरे हे माझ्या सद्गुरूंचे चरणकमल. आपण म्हणतो ना, ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे, आणि मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय हो. हा भाव जर असेल ना, आणि अजून एक सांगतो, जे थोरा मोठ्यांकडनं मी ऐकलेलं आहे, हे जे मी तुम्हाला सांगतो, हा काही फार विद्वान म्हणून मी सांगतो, मी नम्रपणे सांगतो, मी विद्वान नाही, मी अभ्यासू नाही, कोणी नाही. फक्त जे काही मला माझ्या आयुष्यात मिळालंय, वाचून म्हणा, पाहून म्हणा, श्रवण करून म्हणा, त्याचा मला माझ्या आयुष्यात जो काही छान उपयोग झाला, तो तुमच्यापैकी सगळ्यांना जर झाला, तर याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट नाही. आणि हे सांगत असताना सहज सांगतो ना, की आपण सगळेजण इतकी शॉपिंग करत असतो आणि मग आपण सहज ते सांगतो, अहो आम्ही त्या अमक्या अमक्या मॉलमध्ये गेलो होतो ना, तिथे शर्ट पीस किंवा साड्या इतक्या चांगल्या आल्या होत्या ना, आम्हाला तर खूपच स्वस्त मिळाल्या, तुम्ही जाऊन घेऊन या. हे जितक्या सहजतेने आपण आनंद शेअर करतो, तेवढ्या सहजतेने हा आध्यात्मिक किंवा सद्गुरूंच्या लीलांचा आनंद आपल्यापर्यंत शेअर करण्यासाठी म्हणून नाथ भागवताचा प्रपंच मुकुंद मुळे करतायत. मुकुंद मुळेंना अंजली मॅडम 152 दिवसाचे 151 रुपये देणार नाहीत, त्यांना अपेक्षा पण नाही. दुसरी गोष्ट, रोज माझ्या याला एवढे प्रवचनाला घेतात, हा पण माझा भाव नाही. फक्त एकच आहे, मी वाचतोय, वाचताना मला जे काही कळलं तेवढंच, आणि यात माझ्या चुका पण असण्याची 100% शक्यता आहे. कारण आपण नाही, कारण आपल्या प्रार्थनेच आहे, अज्ञान मी लेकरू. याचा आनंद इतका आहे की जे सगळं चांगलं असेल ते महाराजांचं आहे, आणि जे चुकलेलं असेल ते आपण जाहीरपणे सांगू शकतो की हे मुकुंद मुळेंचं आहे. त्याच्यामुळे काहीच प्रश्न नाही. विषय असा सुरू होता, सज्जन हो, की थोरा मोठ्यांच्याकडनं ऐकले की कुठल्या संतांच्या एका सत्पुरुषांनी संवाद साधला, त्यांच्याशी मी साधत होतो तेव्हा त्यांच्या सहज बोलण्यातून एक गोष्ट कळाली. ते म्हणाले, अहो काय सांगू तुम्हाला, एकदा काय झालं, एका आषाढी एकादशीला 1998 सालची गोष्ट, कसे योग येतात बघा. आज माझे फार आवडते, माझे जवळचे मित्र आणि परमपूज्य आप्पांचे अंतरंग शिष्य आमचे एकनाथजी कोंडावर म्हणून बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये होते. कोरोनाच्या काळामध्ये ते आप्पांच्या चरणी लीन झाले. अहो जाण्यापूर्वी 1 तास मला बोलले, घाबरलेले होते. त्याचं कारण हे होतं की बायको तिकडे साई हॉस्पिटलमध्ये ऍडमिट, हे इथे आपल्या आशा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते. मला म्हणले, मुळे सर मी खूप आनंदात आहे, म्हणजे काही काळजी करू नका, मला भीती वाटते हो म्हणले थोडी, पण मी काय करायला लागलो म्हणाले, मी सारखं श्रीराम जयराम जय जय म्हणायला लागलो आणि आप्पाला आठवायला लागलो. बरं होईल ना म्हणाले, मी माझ्या आप्पाचं मी स्मरण करतोय बरं का म्हणाले. आणि मी तुम्हाला काय सांगू, आप्पांचं एवढं प्रेम त्यांच्यावर होतं आणि त्यांचं तर आप्पांवर होतंच. काय मी म्हटलं ना तुम्हाला, की संतांच्या सहवासात राहणं, आपल्या सद्गुरूंच्या सहवासात राहणं देहाने शक्य नाही, कारण तो देह कायम राहणार. गारुडी माऊली इथे केवढं प्रेम
केवळ आपल्या सद्गुरूंच्या कृपेने श्रीराम महाराजांचा आपल्याला मिळाला. काय महात्मा होता हो. असा त्या यांच्याकडे याच्यावर बसलेले होते. एवढं साधं वागणं सगळ्यांना म्हणा अरे आणि म्हणाले आता तुम्ही प्रल्हाद महाराजांच्या गोष्टी सांगा आणि ती गोष्ट सांगावं. आणि एवढा हा ब्रह्मज्ञानी पुरुष मी तुम्हाला सांगू. साताऱ्याला 13 दिवसात 13 कोटीचा जप होता. आणि फोन करून मला म्हणे तुम्ही तिथे जपाला याल का? म्हटलं आम्ही गेलो. आणि शेवटच्या दिवशी महाराजांना समारोप करायचा होता त्या 13 दिवशी 13 कोटी जपाचा. आदल्या दिवशी रात्री मला म्हणाले, म्हणजे संत किती विनम्र असतो, संत किती करुणामय असतो, संत आतबाहेर किती ट्रान्सपरंट असतो म्हणून सांगू तुम्हाला. मला म्हणाले रात्री उद्या आपल्याला समारोप करायचा. मी असा शांत पायाजवळ बसलो. पायाजवळ इथे बसा म्हणाले माझ्याजवळ. मी म्हटलं नको महाराज तुमच्या पायाजवळ बस. नाही इथे बसा म्हणाले. मला तुम्हाला 2 गोष्टी विचारायच्या. उद्या आपल्याला समारोप करायचा, म्हणजे खरा समारोप त्यांनाच करायचा होता. पण भाषा सुद्धा कशी असते संतांची बघा, की काय समत्व भाव असतो. महाराज म्हणाले ना, म्हणजे मला ते आठवलं की त्यांचे सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज असं म्हणाले की माझ्याकडे अनुग्रह घेण्यासाठी म्हणून जो येतो त्याच्यात सुद्धा मी राम पाहतो. तो माझा शिष्य म्हणून तो कमी दर्जाचा नाही. ही उदात्त भावना पुन्हा आपल्याला महाराजांमध्ये. नाही इथे बसा म्हणून मी म्हटलं नाही खाली बस. म्हणाले उद्या आपल्याला समारोप करायचा आहे, तर उद्या मला हा प्रसंग प्रल्हाद महाराजांच्या जीवनातला सांगायचा आहे, पण तो मला पूर्ण जसाच्या तसा आठवत नाही. तुम्ही सांगाल का? केवढी विनयशीलता आहे, केवढी प्रगल्भता आहे वागण्यामध्ये मला सांगा. मन किती विशाल आहे. आणि असे संत सज्जन आपल्याला पाहायला मिळतात. पण मी म्हटलं ना की कोणत्या संताच्या दर्शनाने माझ्या त्या सत्पुरुषांनी मला असं सांगितलं. मी तुम्हाला सांगत होतो एकनाथ कोंडावरांच्या दृष्टी की 1998 सालच्या आषाढी एकादशीला मला कोंडावर म्हणाले की अहो आप्पा उत्तर काशीवरून आलेले आणि आपण गोरठ्याला जायचं का? मी तयारच होतो. आणि आम्ही गेलो, सकाळी गेलो, लवकर पोहोचलो. आप्पांचं शेड्यूल असं होतं की आप्पा त्यांच्या ध्यानाच्या रूम मधून 11 11:30ला बाहेर यायचे, तर संध्याकाळपर्यंत ते बाहेरच असायचे, म्हणजे मंदिरात इकडे. आणि संध्याकाळची उपासना झाल्यानंतर मग ते पुन्हा त्यांच्या ध्यानाच्या रूम मध्ये जायचे. तर मग रात्री 8-9 वाजता गेले की दुसऱ्या दिवशी 11 वाजेपर्यंत ते त्यांच्या भावावस्थेमध्ये असत. आप्पा 11 11:30ला बाहेर आले. त्यांच्या दासगणू महाराजांची समाधी त्याच्या बाजूची त्यांची ठरलेली रूम होते. छगन काका होते त्यावेळी. सकाळी 11 वाजेपासून तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 6 व्यक्ती आप्पांच्या जवळ होती. त्यात मी, कोंडावरण, अजून 4 गोरठ्यातल्या व्यक्ती होत्या आणि आप्पाच होते. 11:30 ते संध्याकाळी 5:30 पावणे 6 पर्यंत जो दिव्य सत्संग झाला. आप्पा फक्त बोलत होते, सांगत होते. अश्रुपात डोळ्यातनं होत होता, भावना विवश होत होते, भाव समाधी लागत होती. आणि ते सगळं फक्त एवढ्या अंतरावरून आपल्याला 6 तास पाहायला मिळावं, यापेक्षा आपल्या सद्गुरूंची आपल्यावर काय कृपा असू शकते. अशा सत्संगातनं जे काही ऐकायला मिळालं, पूज्य बाबांच्या सहवासामध्ये गोंदवल्यात मालाडला जे काही राहायला मिळालं, बाबांच्या जवळ आश्रमामध्ये कितीतरी दिवस त्यांच्या कृपेने राहायला मिळालं. अज्ञान मी लेकरू असल्यामुळे बाबांना मी काहीही प्रश्न विचारत असे, काहीही याचा अर्थ त्याच मार्गातले होते, पण काहीही या अर्थाने की ते इतके लोअर लेव्हलचे होते, तरी पण माझ्यासाठी जिज्ञासेचे होते. तेव्हा बाबांनी तितक्याच शांतपणे उत्तर द्यावं, बाबा तुमचं शिक्षण कुठे झालं असं विचारावं का आपण त्यांना. पण मी लहान होतो, पण मी विचारायचो. बाबा मला हो मी माझं बापट शास्त्रींकडे शिक्षण झालं, अमक्यांकडे शिक्षण. तेव्हा ज्या काही गोष्टी अशा अनेक सत्पुरुषांच्या सहवासात मला श्रवण करायला मिळाल्या. आणि सद्गुरूंची खरी कृपा असेल की एखाद्या व्यक्तीने मला ती गोष्ट 1991 साली जरी सांगितली असेल, तर सद्गुरूंच्या कृपेने, त्यांच्या कृपेने आज तशीच्या तशी स्मरणात आहे, म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतो. त्यातून आनंद असा मिळतो की ते म्हणाले होते की अरे एखाद्या संतांच्या दर्शनाने तुमच्या कोणत्या जन्मातलं कोणतं पाप कमी होणार आहे हे तुम्हाला माहित नसतं. म्हणून संतांचं दर्शन केव्हाही, कोणताही संत असो, ज्या स्थळी हे मन जाय माझे, हे संतांच्या सहवासाची, संतांच्या दर्शनाची खरी किमया. सज्जन हो, असे आत्मज्ञानी एक तर आपण ओळखू शकत नाही की हा संत कोणत्या पण त्या संतांची पात्रता पाहण्याआधी आपण आपल्याला पाहावं. 2 संतांमध्ये आपण तुलना करतो, आपली काय पात्रता आहे, आपलं काय असं नाम आहे, आपण त्यांच्या नामावर बोलावं नाही का. म्हणून
कोणता संत आत्मज्ञानी हे आपल्याला कळत नाही. आणि सगळ्यात गोष्ट महत्वाची की असा संत आपल्या आयुष्यात येणं ही फार दुर्मिळ गोष्ट आहे. आद्य शंकराचार्यांनी विवेक चूडामणी नावाचा एक ग्रंथ लिहिला आणि त्याच्यामध्ये सांगितलंय की दुर्लभम मयमे त्रयम, 3 गोष्टी फार दुर्लभ आहेत. मुमुक्षुत्वम, मनुष्यत्वम, महापुरुष संश्रयाः. 3 गोष्टी मानवी जीवनात अत्यंत दुर्लभ आहे असं आद्य शंकराचार्य विवेक चूडामणी नावाच्या ग्रंथात सांगतात. कोणत्या त्या 3 गोष्टी आहेत? एक मुमुक्षुत्व, म्हणजे आपण जे आहे ना, बद्ध मुमुक्षु. बद्ध म्हणजे त्याला काहीच कळत नाही, काही कळत नाही, म्हणजे भगवंताकडे जावं हे कळत नाही, बाकी सगळं कळत असतं. आपण अध्यात्माच्या दृष्टीने विचार, जो बद्ध आहे. आणि मुमुक्षु म्हणजे कोण? की अरे खरं समाधान कुठे मिळेल? कालचं प्रवचन फार सुंदर आहे. कालच्या प्रवचनात एक वाक्य महाराज म्हणाले की संतांनी प्रपंचात सुख नाही हे त्यांना कळालं आणि मग ते खऱ्या सुखाच्या मार्गाला लागले आणि ते सुख त्यांनी शोधून काढलं आणि त्यांनी सांगितलं की खरं सुख हे भगवंताच्या प्राप्तीमध्ये आहे आणि भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग नामस्मरण आहे. सज्जनो, हेच तत्व नाथ महाराज या भागवताच्या निमित्ताने सांगतात. म्हणून खरा सत्पुरुष मिळणं कठीण आहे आणि तो मिळण्यासाठी आपल्याला आपल्याकडे काहीतरी आत्मज्ञान मिळवण्यासाठी काही ज्ञान आपल्याकडे आवश्यक आहे, ते पण नाही. मग दुसरी गोष्ट, असा सत्पुरुष मिळाला, तुम्हाला ओळखणं कठीण. तिसरी गोष्ट, तो मिळाल्यावर त्याच्यावर तुमची श्रद्धा बसणं कठीण. श्रद्धा बसली तर ती अखंड टिकणं ही त्याच्यापेक्षाही कठीण. फार मोठा तुम्हाला सांगतो महाराजांच्या जीवनचरित्रात, म्हणजे अगदी गोंदवलेकर महाराज, आनंदसागर महाराज, ब्रह्मानंद महाराज, रामानंद महाराज, प्रल्हाद महाराज आणि बाबा श्रीराम महाराज सुद्धा मी पाहिजे. काही लोकांना या सत्पुरुषांनी काही लोकांना असं बोलवून अनुग्रह दिला. नाही, तुम्ही अनुग्रह घेऊन टाका. त्यावेळेला मग मनामध्ये अनेकांच्या विकल्प यायचा की स्वतःचा संप्रदाय वाढवण्यासाठी का स्वतःचे शिष्य वाढवण्यासाठी हे अनुग्रह देतात, असं म्हणणारी माणसं सद्गुरू प्रल्हाद महाराजांच्या, गोंदवलेकर महाराजांच्या जीवनचरित्रात होती. आपण आज गोंदवलेकर महाराज आपल्या सद्गुरूंना खूप प्रेमाने त्यांचा उल्लेख करत असताना, त्या महापुरुषांच्या जीवन जगत असताना किती अपमानांना त्यांना तोंड द्यावं लागलं याची कल्पना आपल्याला नाही. पूज्य श्री प्रल्हाद महाराजांनी गृहदान केल्यावर त्या केरड्यामध्ये त्यांच्यावर कॉमेंट्स करणारे, आमच्या गावामध्ये कर्णाचा अवतार झाला असंही म्हणणारी लोक होती. पण महाराजांनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. जननिंदेचा खेद मानू नये आणि जनस्तुतीचा आनंदही मानू नये. पूज्य श्री महाराज कसा असतो आत्मज्ञानी पुरुष, तो आपल्याला का ओळखू येत नाही? पूज्य श्री महाराज नागपूरला जांभोरकर नावाच्या एका व्यक्तीकडे गेले. ज्या व्यक्तीकडे गेले, ज्या व्यक्तीशी हा संवाद झाला, जी व्यक्ती महाराजांना अशी बोलली, त्याच व्यक्तीने वयाच्या 78व्या वर्षी आपल्याला आपल्या घरी येऊन ही सांगितलेली कथा आहे. जांभोरकर नावाची व्यक्ती होती. वयाच्या 75-78व्या वर्षी ते तुकामाईच्या दर्शनासाठी म्हणून आपल्याकडे आले. ते म्हणाले, माझं नुकतंच लग्न झालेलं होतं, तरुण होतो मी आणि चांगला पगार वगैरे होता. महाराज जिजीमाय नागपूरला आमच्या घरी आले आणि जिजीमाय सकाळचं महाराजांचा काकडा वगैरे झाला आणि काहीतरी जिजीमाय चहा पाहिजे होता. तेवढ्यात महाराज असं म्हणाले, समजून घ्या आधी की ब्रह्मज्ञानी जरी पुरुष झाला, तो गृहस्थाश्रमी संत असला तरी तो महाराजांच्याच प्रवचनात दिला की तो दिसायला, वागायला, चालायला तुमच्यासारखाच असतो. त्याच्या लकबी, त्याचा स्वभाव, त्याचं रागावणं, त्याचं बोलणं सुद्धा कदाचित तुमच्यासारखंच असतं. पण अंतरंगामध्ये त्याची अवस्था ही परमात्म स्वरूप असते, तुम्ही ओळखू शकत नाही. तर महाराज जिजीमाय चहा पितात म्हणले, थोडेसे मोठ्याने बोलले, अगं काय चहा पिते असं काहीतरी बोलले असतील. तर ते म्हणाले, मी स्नान करून आलो होतो. मी त्यांना म्हणलं, महाराज तुम्ही असं काय बोलता जिजीमायला, तुम्ही महाराज वगैरे? महाराज अरे थांब, मी महाराज नाही. समर्थ सद्गुरू प्रल्हाद महाराज म्हणाले, अरे मी महाराज नाही, महाराज हेच म्हणाले. तिथे रामानंद महाराजांचा फोटो आणि गोंदवलेकर महाराज, कारण ते स्वतः गोंदवलेकर महाराजांचे अनुग्रहित होते जांभोरकर. तर ते म्हणाले, अरे महाराज मी नाही, महाराज हेच म्हणाले, हे थोरले महाराज, हे मोठे महाराज. मोठे महाराज म्हणजे रामानंद, मी महाराज नाहीच आहे म्हणाले. आणि हे जेव्हा ते सांगत होते तेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते.
ते म्हणाले, हा परब्रह्म स्वरूप आमच्या घरी राहिला, आम्हाला त्यांची सेवा आई वडिलांमुळे घडली, पण आम्हाला कळालं नाही की प्रल्हाद महाराज एवढी महान व्यक्ती. म्हणून सज्जन हो, मुमुक्षुत्वम मनुष्यत्वम म्हणजे भगवंताच्या मार्गावर चालण्याची ओढ लागणं, विचार करणं, याला मुमुक्षुत्व म्हणतात. मनुष्य जन्म मिळणं कठीण आहे. आणि तिसरं म्हणाले, महापुरुष संश्रय म्हणजे महापुरुषाचा, आत्मज्ञानी संताचा सहवास मिळणं. ह्या 3 गोष्टी फार दुर्मिळ आहे. त्या आपल्याला लाभल्याच संत. सज्जनो, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लाभल्यात, आपण खूप भाग्यवान आहोत. मग आता भाग्यवान आहोत, भाग्यवान म्हणून एवढ्यावरच आपण राहता कामा नये, तर आपल्याला या मार्गावर चालणं वाटतं. तिसरी दुर्मिळ गोष्ट, श्रद्धा बसणं. श्रद्धा बसल्यानंतर ती कायम टिकणं. ती श्रद्धा कायम टिकल्यानंतर अजून एक दुर्मिळ गोष्ट आहे की त्या महापुरुषाचा आपल्याला सहवास मिळणं. ही अत्यंत अवघड गोष्ट आहे. आणि महाराजांनी प्रवचनात सुद्धा सांगितलं की सगुण रूपामध्ये संतांची सेवा घडणं, संतांचा सहवास घडणं अत्यंत दुर्मिळ आहे. मग महाराज आपल्याला लगेच त्याचा उपाय सांगतात की एक तर संताच्या देहाला मर्यादा आहे. बरं, संत कॉन्स्टंट आहे, तिथेच आहे. तुम्ही नोकरी सोडून त्याच्याजवळ राहत नाही. बरं, तुम्ही नोकरी सोडून 15 दिवस जरी त्याच्याजवळ राहिलात, तर 6व्या 7व्या दिवशी तुमच्या मनात विकल्प येईल की महाराजांनी सकाळी शिराच मागितला. पहा कसं आहे, संतांच्या जीवनामध्ये किंवा त्यांच्या सहवासात राहताना आपण प्रापंचिक लोक आहोत, आपण वासनेने भरलेले लोक आहोत. आपण संतांच्या सहवासात जरी राहिलो तरी आपली दृष्टी जी आहे ती त्यांच्याकडे पाहण्याची दृष्टी ही निकोप नाहीये, ती सदोष आहे, दोषांसहित आहे. आपण आपला संसाराचा, आपल्या वासनांचा चष्मा लावूनच त्यांच्याकडे. महाराजांनी पांढरं शुभ्र धोतर आणि पांढरा अंगावर खान असं इतकं चांगलं मलमल कपडे कशाला, तुम्ही कोणते घाला? महाराजांना 5 पक्वान्नाचा नैवेद्य काय करायचा? तू भाजी भाकरी खायला. मी माझ्या प्रपंचात सगळे उपभोग घ्यावेत आणि संतांनी मात्र दिवसभर कडकडीत वैराग्य पाळून राहावं, ही आपली अपेक्षा किती चुकीची आहे. आणि विकल्प निर्मितीसाठी हेही खूप सहजतेने होऊ शकतं. म्हणून संतांच्या सहवास जरी मिळाला तरी तुम्ही त्याच्याशी त्या श्रद्धेने श्रद्धा टिकणं फार कठीण आहे. हे याच्यासाठी मी सांगतो. एक तर संत मिळणं कठीण, नंबर 2 तो ओळखू येणं कठीण, ओळखल्यावर त्याच्यावर श्रद्धा बसणं कठीण, श्रद्धा बसल्यानंतर ती श्रद्धा कायम राहणं अतिशय कठीण आहे. आणि पुढे म्हणाले त्याचा सहवास मिळणं. मी तुम्हाला सांगत होतो की महाराज म्हणाले असा सगुण रूपातला जर सहवास मिळत नसेल तर काय करावं. तर महाराजांनी फार सुंदर सांगितलं की सत्पुरुषाचा, संताचा खरा सहवास हा त्यांनी आपल्याला दिलेल्या साधनेत असतो, त्यांनी आपल्याला दिलेल्या उपासनेमध्ये असतो, त्यांनी आपल्याला दिलेल्या सत्संगामध्ये असतो. तुमच्या सद्गुरूंनी तुम्हाला कोणती नामसेवा दिली, ती नामसेवा अखंड करणं. आणि त्याही पेक्षा आपल्या सद्गुरूंनी जे आपल्याला साधन सांगितलं त्या साधनामध्ये, त्या मार्गावर त्यांनी सांगितलेली पथ्य पाळून राहणं, हा सगळ्यात उत्कृष्ट मार्ग त्या संताच्या अखंड संगतीचा आहे. आणि या संगतीमध्ये तुम्हाला विकल्प निर्माण होण्याची बिलकुल भीती नाही. म्हणून आज आपण इथे थांबूया. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की एक तर आत्मज्ञानी ब्रह्मज्ञानी संत महात्मा मिळणं कठीण, त्यात मिळाला तर त्याच्यावर श्रद्धा बसणं कठीण, 3 श्रद्धा टिकणं कठीण, आणि नंबर 4 त्याचा सहवास लाभणं कठीण. याच्या पुढचे मुद्दे श्रींच्या कृपेने आपण उद्या पाहू. आणि आता नाथ महाराजांनी जी